काल राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने संपूर्ण शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील मोठ्या प्रमाणात झोडपून काढलं आहे. याचबरोबर मी आज खरं तर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सुरवड या एका शेतीमध्ये आहे. खरं तर या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो. खरं तर अशा प्रकारचं कालच्या ह्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. खरं तर तोंडाशी आलेलं पीक मात्र संपूर्ण हे उभं पीक आडवं झाल्याचं या ठिकाणी भयान वास्तव हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर हे झालेलं जे संपूर्ण जे नुकसान आहे साधारणतः 2000 पेक्षा अधिक या ठिकाणी केळीची रोपटं या ठिकाणी संपूर्ण जमीन उद्ध्वस्त झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माझ्यासोबत या ठिकाणी संपूर्ण जे हे शेतकरी आहेत हे बाधित शेतकरी आहेत. या ठिकाणी नेमकं कुणाचं काय काय नुकसान झालंय, ह्या इंदापूर तालुक्याच्या ह्या विविध भागामध्ये किती नुकसान झाले, कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झाले हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहेत. काय सांगाल एकंदरीत, काय तुमचं नाव, तुमची कोणती शेती होती आणि किती नुकसान झाले आणि कोणतं पीक घेतलं होतं? आम्ही केळी पीक घेतलं होतं. साधारण 2600 ते 2700 झाडं लावली होती आणि ते पूर्ण वाऱ्यामुळं वेगामुळं पूर्ण भुईसपाट झाली आणि त्याला खर्च आतापर्यंत जवळजवळ 4 लाखाच्या आसपास झालेला आहे टोटल. मी दशरथ बनसोडे, सुरवड. खरं तर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देखील राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील बांधावरती शेतकऱ्यांच्या येऊन पाहणी करून गेल्यात. नेमकं काय कृषी मंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिलंय, काय नेमकी चर्चा झाली, काय सांगा? कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलंय की आतापर्यंत झालेलं जे काही नुकसान आहे त्याची शासकीय भरपाई काहीतरी तुम्हाला जी सर्वानुमते मिळेल ते तुम्हाला नक्की मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय नेमकी तुम्ही काय मागणी केली आता कृषी मंत्र्यांकडे? आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की आमचं जेवढा काही खर्च झालेला आहे तेवढा आम्हाला मिळावा. काय सांगाल बाबा, एकंदरीत तुम्ही देखील ह्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, तुम्ही देखील माझे सरपंच आता आहेत, सरपंच पद भूषवलेले, एक प्रतिनिधित्व केलेलं आहे. काय नेमकी परिस्थिती कशी, कसा कालचा पाऊस होता, कसा वारा होता, ह्या भागातील किती शेती पिकांचं नुकसान झाले? या भागातील वादळ आणि वाऱ्यामुळे जास्त नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 90% लोकांचं नुकसान झालेलं आहे. केळी तर सबसेल झोपलेली आहे आणि डाळिंब पण सबसेल झोपलेलंच आहे. जे असं वारं आणि वादळ कधी आठवत नाही, एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. नक्कीच शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्ही सरकारला काय आव्हान करणार, काय नेमकी मागणी असेल तुमच्या? या शासनाने शेतकऱ्यांना आधार देऊन शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे, एवढंच मी शासनाला सांगतो. कारण केळीच्या बाबतीत तर मागच्या युद्धामुळं आधीच शेतकरी झोपलेला आहे. त्यातून कसं तरी बाहेर निघाला, तोपर्यंत या केळीचं नंतर पावसाने नुकसान केलेलं आहे. तर ह्यांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शासनाने मदत द्यावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. नक्कीच खरं तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील शेतीमालाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ते केळी असेल, कांदा असेल, असे अनेक जी शेती पिकं जे आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय. परंतु आता शेतकऱ्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी सरकारने देखील तितकंच त्यांना मदत देखील द्यावी, अशा प्रकारची देखील आज मागणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगाल एकंदरीत, तुमची कोणती शेती आहे आणि काय नुकसान झाले आणि किती एकर शेती होती? माझी एकूण 2 एकर क्षेत्र आहे. त्यातलं तुम्ही पाहता 1 एकर मी केळी लावली होती. साधारणतः 1,500 रुपये यामध्ये बसले होती आणि जवळपास 1.5-2 लाख रुपये मला आजपर्यंत खर्च आलेला होता. आणि ह्या केळीचं वय आज साधारणतः 9 महिन्याच्या आसपास होतं, म्हणजे वेन झालेली होती आणि अगदी 2 महिन्यामध्ये मला ह्याचं उत्पादन अपेक्षित होतं. मात्र ह्या वादळी वाऱ्यामुळं जवळपास हे पूर्ण पाण्यामध्ये, मातीमध्ये गेलेलं आहे. यातून आता मला 1ही रुपया मिळत नाही. माझी शासनाकडे एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी झालेला खर्च देण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच राज्याचे कृषी मंत्री देखील शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन गेले, तुमच्या देखील शेतीच्या बांधावर येऊन गेलेत. नेमकी काय चर्चा झाली, तुम्ही काय भरणे मामांना नेमकी काय मागणी केली? ह्या झालेलं जे काही नुकसान आहे त्या नुकसानीचं आम्हाला भरपूर भरपाई मिळावी, एवढीच आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. नक्कीच खरं तर आपण एकंदरीत जर पाहिलं तर हे इंदापूर तालुक्यातील सुरवड ह्या गावातील शेतकरी आहेत. तर त्या इंदापूर तालुक्यातल्या ह्या अनेक भागांमध्ये या ठिकाणी कालच्या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तसंच घरांचं देखील असेल किंवा इतर पिकांचं देखील आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले. अनेक ठिकाणी घरं देखील पडलेले आहेत, व्यापाऱ्यांची दुकानं देखील या ठिकाणी पडलेली आहेत. कोणाचा पत्रा उडून गेला तर कोणाचं या ठिकाणी दुकानातल्या मालाचं देखील नुकसान झालेलं आहे, शेतीमालाचं देखील नुकसान झालेलं आहे. असं असताना देखील आता शेतकरी असतील किंवा व्यावसायिकदार असतील या ठिकाणी कृषी मंत्र्यांना देखील असेल किंवा राज्य सरकारला देखील
मिळेल अशा या ठिकाणी मदतीची देखील मागणी करत आहेत. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आता सातत्याने फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त आश्वासनं दिले जातात, परंतु मदतीच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर तुटपुंजी मदत फक्त शेतकऱ्यांना मिळली जाते. परंतु खरं तर अपेक्षित मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी होती, परंतु ते मिळत नाही. अशा प्रकारचे हे संपूर्ण राज्यामध्ये वास्तव पाहायला मिळतात. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आता खरंच सरकार शेतकऱ्यांचं कशा प्रकारच्या या ठिकाणी मदत करणार, शेतकऱ्यांना कशा प्रकारच्या उभारी घेण्यासाठी पुन्हा उभं करणार, हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. सुंदर कोसाळकर, LS मराठी, इंदापूर.